तर हॅलो मित्रांनो, तर आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजचा टॉपिक व्हिडिओ बनवायचं असाच आहे की तर माझी लाडकी बहीण योजना. तर माझी लाडकी बहीण योजना ही जी मुदत वाढ करून दिलेली आहे राज्य सरकारने. तर ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले तर त्यांनी लवकरच फॉर्म भरून घ्या. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले तर त्यांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत. जर ज्यांनी चेक केले नसते तर आता चेक करा. आपापल्या बँक बॅलन्स चेक करा. आपल्या मोबाईलमधले मेसेज चेक करा. बघा, सगळ्यांच्या अकाउंटला दोन 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 हप्त्याची 3,000 आले तर 3,000 आले तर चेक करा. आणि राज्य सरकारचं अजून एक म्हणणं आहे की जर त्यांना तुम्ही जर फॉलो केलं का माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना, तर 3,000चं 4,000 सुद्धा होऊ शकतंय. 4,000चं 5,000 पण होऊ शकते. तर त्यांचं म्हणणं असंच आहे की त्यांना जर तुम्ही फॉलो केलं जर करा. जर जी लास्ट तारीख 31 ऑगस्ट होते का त्याची मुदत वाढ करून दिलेली आहे. जर ज्यांना पण अजून फॉर्म भरायची इच्छा आहे तर त्यांनी फॉर्म भरा लवकरच. नारी शक्ती ॲप दूध चलत नाही आहे काही कारणमुळे ती चलत नाही, पण त्याचं वर्जन चालू आहे दुसरी ती नारी शक्ती. आणि दुसरी एक वेबसाईट काढली माझी माझी लाडकी बहीण .com अशी एक माझी लाडकी बहीण एक वेबसाईट आहे बघा. त्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकताय. आणि ज्या महिलांचे ज्या माझ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरायचे राहिले तर माझ्या लाडकी बहिणींना एवढंच सांगतोय की तुम्ही लवकरच तुमचे फॉर्म भरून घ्या. आणि एक आता तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही चुकी कोणाकडून चुकी होती फॉर्म भरताना. तर कोणाची चुकी अशी होती की कोण बँकेचा नंबर भरतं, कोण आधार क्रमांक भरतं. जर कोणाचं बँक अकाउंटला जर आधार क्रमांक लिंक नसेल तर चेक करा. जर लवकरच लिंक करून घ्या. जर नसेल मग आपल्याला माहीत नाही कसं लिंक करतात ते यूट्यूबला जायचं हाऊ टू आधार क्रमांक अँड बँकेला लिंकेड म्हणून असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथे बहुत सारे व्हिडिओज येतात टेक व्हिडिओ. तर तिथं तुम्ही व्हिडिओ बघू शकता. जर लगेच तुम्हाला अर्जंट करा. आणि माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेसाठी आधार क्रमांक बँकेला लिंक असणं लय महत्त्वाचं आहे. बघा आत्ता बघा माझ्या मम्मीचा मी स्वतः फॉर्म भरला होता माझ्या फोनवरती. मग फोनवरती फॉर्म भरत असताना मी फॉर्म भरताना माझ्याकडून चुकाले झालत्या. तर माझ्याकडून चुकलं तर काय बँकेचा बँक अकाउंट क्रमांक कुठेतरी त्याचे आकडे चुकले. फॉर्म रिजेक्ट माघारीत होता, पुन्हा रिजेक्ट झाला. जर ज्यांचे 3दा 4दा जर फॉर्म रिजेक्ट झाले तर त्यांना डबल भरायची ऑप्शन येत नाही. जर येईल नारी शक्ती ॲप दूधचं वर्जन चालू अपडेटचं, मग त्या अपडेटनुसार तुम्हाला डबल फॉर्म भरायची येईल. आणि जी 31 ऑगस्ट तारीख लास्ट होते तेव्हा ती तारीख आता मुदत वाढ करून दिली. आता ह्या जगात ह्या महाराष्ट्रात अख्ख्या माझ्या लाडके बहिणीत का नाही त्यांचे अजून फॉर्म त्यांनी भरले नाही. तर त्यांना माहीत नाही फॉर्म कसे भरायचे. तर काही जणांकडे मोबाईल अँड्रॉइड मोबाईल असतात तर कोणाकडे मोबाईल अँड्रॉइड मोबाईल नसतात. तर माझ्या लाडकी बहिणीने एवढंच आहे की तुम्ही जवळच्या MSCIT ऑफिस असतं तिथं जाऊन फॉर्म भरू शकता. जर तुमच्याकडं मोबाईल जर असला अँड्रॉइड वगैरे कुठला, मग त्यात तुम्ही ते ब्राउझरला जाऊन ती वेबसाईट टाकून तुम्ही पूर्णपणे डिटेल भरू शकता. आणि डिटेल भरताना काळजी घ्यायची. आपण आता माझी लाडकी बहीण योजनेचा आपण फॉर्म भरतो. आता त्याची आधार क्रमांक टाकताना 2-3 वेळा चेक करायचा. बँक अकाउंट टाकताना 2-3 वेळा चेक करायचा. आणि बँकेचं नाव टाकताना चेक करायचं. आईचं नाव आता जी आधार क्रमांकावरती महिलेचं नाव आहे तीच बरोबर तिथं ते फॉर्म भरताना बरोबर आहे तसंच नाव आलं पाहिजे. आता महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, आता महिलेचं लग्न व्हायच्या आधीचं नाव, मग ती नाव बरोबर टाकायचं. जे दाखल्यावर नाव आहे ते हाय असं टाकायचं. आणि जर राहिला विषय काय महिलेला दुसरी योजना चालू आहे का, मग ती तिथं नाही म्हणून टाकायचं. जर असेल चालू मग होय म्हणून टाकायचं. मग तिथनं पुढं झालं तर मग बाकीच्या गोष्टी असतात. विवाहित जर महिला विवाहित असते तर विवाहित टाकायचं, अविवाहित असते विवाहित टाकायचं. जर विधवा असले तर तिथं विधवा टाकून द्यायचं. जर जास्त करून विधवा महिलांना योजना दुसरी चालू असतेच त्यांचा पगार, मग त्यांना जास्त करून भेटत नाही माझ्या लाडकी बहीण योजनेचं. पण ज्यांना भेटायचं त्यांना भेटतंय. आणि ज्या महिला माझ्या लाडकी बहिणी जर तुमचे फॉर्म राहिलेत भरायचे तर लवकरच भरून घ्या. कारण की राज्य सरकारने मुदत वाढ करून दिलेली आहे
लवकरच. तर तुम्ही बघा, फॉर्म भरा. आपापले फॉर्म भरताना काळजी घ्या आणि आपण कुठं फॉर्म भरतोय, काय करतोय याची सगळी काळजी घेऊन फॉर्म भरा. चला, आजचा व्हिडिओ इथं संपवतो. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पुढल्या व्हिडिओमध्ये एका ॲपचं मी रिव्ह्यू देणार आहे. तर आपल्या अशाच चॅनलला मी ब्लॉग आणि टेक व्हिडिओ टाकणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर रक्षाबंधनच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज श्रावण सोमवार पण आज मला उपवास आहे. बघा, आईने शाबू केलाय. तर तुम्हाला दाखवतो आईने शाबू केलेला. हो का, हो का, आई शाबू करायला लागली इथं. तर म्हणलं टेक व्हिडिओ तरी काढून घेतो आपल्या फॅमिलीला. चला, बाय मित्रांनो. हाच व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ पुढे शेअर करा, फॅन नाही लावलं उकडते. चला, बाय. जर व्हिडिओ पुढे शेअर करा. ज्यांना ज्यांना महिलांनी फॉर्म भरले नाही, त्यांना माहीत नाही फॉर्म कसं भरायचं आहे ते. त्यावरती अजून एक व्हिडिओ स्क्रीन स्क्रीन व्हिडिओ शो करणार. तर बघा, उद्याचा व्हिडिओ त्यावरतीच येईन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बास, बाय.